मंडळी, मी श्रावणी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. किडे पडला किडे. तर मंडळी, आज फोकस कॅमेराचा जो आहे तो आपल्या या चुटकीवर आहे आणि ती कशामुळे आहे ते तुम्हाला आता सांगणार आहे. ती खूप सिरियस मोडमध्ये दिसायली मला ती आज. काय बोल ना. नमस्कार मंडळी, मी श्रावणी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे माझा बर्थडे आणि आतापर्यंत मम्मी पप्पांनी मला एक पण गिफ्ट नाही दिलं. मला नाही वाटत हे संध्याकाळपर्यंत मला कोणतं गिफ्ट देतील. हो बापरे, किती आरोप हा. फक्त आतापर्यंत चॉकलेट आणि लेकराला शाळेत बी जावं लागाले. नाही. हो एवढे चॉकलेट्स. हो हो 15. मग चॉकलेट दिले ना आम्ही तुला. 3 खाल्ल्या ऑलरेडी. हा मी 3 ऑलरेडी खाल्ल्या. बघा, पण चॉकलेट्स कोणासाठी घेऊन चाललीस तू आता? फ्रेंड्ससाठी. हा तसं तर तिच्या स्कूलमध्ये अलाउड नाही. हा, पण ही बाहेर देणार आहे तिच्या फ्रेंड्सला, हा गेटच्या बाहेर. क्लासमध्ये लपून छपून. तर असं 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 ती चॉकलेट देणार आहे. तिनं फक्त तिच्या फ्रेंडसाठी नेते, पूर्ण क्लाससाठी घेऊन जात नाहीये. टिफिन मध्ये काय दिलंय आज? पुरी आणि चण्याची भाजी. वा वा वा. मला दुसरं पाहिजे होतं. मम्मी म्हणजे नको, हेच घेऊन जा, हे हेल्दी आहे. हा. बापरे, हेल्दी आहे. तर ओ माय गॉड. तिला आवडते त्याच्यामुळे तिनं हे ऑप्शन चूज केलं. असं आहे. तर बघा, आता छान रेडी झाली आहे ती आणि आता जाते स्कूल मध्ये. पुढे आज दिवसभर शाळेत सुट्टी नाही आज? नाही, मला मग तुम्ही म्हणत होतात नाही जा, नको जाऊ म्हणून सुट्टी घे. मीच घे, मला जायचं होतं स्कूल. हा, हिला घरी राहूच ना वाटत आणि काही नाही, फक्त हिला रोज शाळेत जायला पाहिजे. त्याच्यामुळे ही आज पण घरी राहत नाहीये, ही शाळेत जाते. तर चला, आज जे काय होईल दिवसभरात ते तुम्हाला दाखवूच. तर मित्रांनो, आता दुपारचे म्हणजे 2:30 वाजत आलेले आहेत. शाहू आता शाळेतून येणार आहे आणि तिला सरप्राईज बघा तुम्ही पाठीमागे आम्ही कशी छोटीशी आपली नाही का सजावट केलेली आहे. हॅपी बर्थडेचे स्टिकर वगैरे घेऊन आलो होतो मार्केटला जाऊन आणि बलून्स वगैरे आता मस्त आम्ही फुगवलेले आहेत. फुगून सगळं आमचं असं हे दुखायला लागले. पण आता काय करणार. आणि पहिल्यांदा असं झालंय, मी घरी आहे. श्रावणीच्या बर्थडेच्या दिवशी हे साहेब घरी आहे. मी घरी आहे, मी सुट्टी घेऊन आज घरी आहे. आम्ही कुठे गेलो नाही बाहेर फिरायला, पण ठीक आहे. फिरायला गेलो नाही म्हणजे श्रावणीची स्कूल आहे, आम्ही दोघं थोडी जाणार. बरोबर आहे. तर आता त्याच्यासाठी गिफ्ट वगैरे पण आणलेलं आहे. तर ते आता आणि तिला मुळात आयडिया काहीच नव्हती. तिला फक्त असं वाटलं की यावेळेस तर तिचं सरप्राईज आपण म्हणजे तिला जे तिचं जे कुतूहल आहे ना सगळ्या गोष्टीचं ते आपण आल्यानंतर कशी कॅप्चर करणार आहोत. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हा कसं वाटलं? ए उघडायचं नाही, उघडायचं नाही, उघडायचं नाही. नाही 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 उघडणे का नाही. तिच्या डोक्यावर पडलंच नाही का? हा तिनं फक्त ते दरवाजा ढकलला, किडे पडला. किडे. बर्थडेच्या दिवशी किडे टाकणार होता आम्ही. मी आजकाल खिलाडी बघते ना, वरून किडे पडले वाटत. तिला येतं वाटलंच नाही की फुलं वगैरे काही पडतील. तिला असं वाटलं की वरून किडेच पडायला लागले. ती घाबरली. बर्थडे गर्ल जी आहे ती बर्थडे गर्ल एकदम रेडी पोझिशन मध्ये आपल्या जागेवर बसलेली आहे. डेकोरेशन हा लाव ना. आणि डेकोरेशन वगैरे तर तुम्हाला सगळ्यांना दाखवलेलं आहे. आता मम्मी आलेली आहे बर्थडे गर्लची. तिला गिफ्ट असं हेच नाही केलं, दाखवलंच नाही. 2-4 ऑप्शन्स तिने गेस करून ठेवलेले आहेत, पण आता काय काय माहिती आता. कारण की तिला जास्तीत जास्त त्याचे पप्पा ते कलर्सच देतात. हो, इधर देखो.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shravani. Happy birthday to you. फुक मार. अरे फुक मार. कॅन्डल विझव. विश विश. हा. थांब ना. आवड सुरू आहे. नाही चढाव. हा थांब थांब इकडे बघा. इकडे बघा. हा मग बघा म्हणलं इकडे. हा थांबा. हा पप्पाला पण द्यायचा. हिचा सगळा फोकस खाण्यामध्ये कारण की केक खूप आवडतो. केक वरती हो ना का नाही आवडला का ग. ए अरे गिफ्ट गिफ्ट ओ गिफ्ट आणा ना. गिफ्ट अरे गिफ्ट केकच्या समोर गिफ्ट सुद्धा विसरलेली आहे आमची मुलगी. बर्थडे गर्ल. हा हा चलो. दिस इज फॉर यू. येस कसा करणार आमचा तू. हो थांबा थांबा फोटो काढतेच सगळं. बघा आणि हे बघा यांचं काम चालू आहे फोटो काढायचं. अरे किती वेळ आज निघेल का आजच्या दिवस. किती वेळ आजच्या बॅग थांबा. बघू दे गिफ्ट सोबत. हा इकडे बघा आता. ए हा ए बघा ते बॅगचं तर काही नाही पण पेन इकडे बघ. इकडे बॅग अशी दाखव समोर. हा ते हे काढ ना वरचं. नाही हा दाखव चल काय. हे जे पैंजण आहेत ना हे श्रावला तिच्या मोठी आणि बाबांनी केलेले आहेत नवा बॉडीच्या. हा हे त्यांनी घेतल्यात. आणि हा जो तिने ड्रेस वेअर केलाय ना हा तिला दिवाळीच्या वेळेला मम्मी पप्पांनीच घेतलेला आहे हा ड्रेस. तो मज्जा आहे बाबा मज्जा आहे. हो हा बीट बॉक्स आहे तो मी गिफ्ट केलेला आहे श्रावणीसाठी. आणि बॅग केली आहे तिच्या पप्पांनी गिफ्ट. बर कसे हो. आणि तिला सगळ्यात तिला आवडलेली गोष्ट म्हणजे पेन. पेन मीच माझा दिमाग होता तो. आणि ना श्रावणीला ना तुम्ही बघू शकताय असे सुंदर ब्रासलेट सुद्धा तयार केलेले आहेत. हे बघा इतके सुंदर सुंदर ब्रासलेट सुद्धा बनवायला चालू केलेले आहेत आम्ही. जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याकडे ऑर्डर करू शकता. किती रुपयाला भेटेल. आणि जर कोणाला हा बीट बॉक्स जर मागवायचा असेल ना तर त्याची लिंक आम्ही आपल्या याच्यामध्ये टॅग करूया आपल्या व्हिडिओ सोबत. तुम्ही तिथे जाऊन आणू शकता. सुंदर आहे. मुलं काहीतरी. तर मंडळी आता श्रावचा बर्थडे या ठिकाणी आपण सेलिब्रेट केलेला आहे. केक वगैरे खाल्लेला आहे आणि आता आम्ही चाललो जेवण करायला. पार्टी देणार आहे बायको आज परत एकदा. मम्मी पप्पा देणार आहेस. तर आज श्रावणीचे पप्पा देणार आहेत आम्हाला पार्टी. तर आता जेवायला जातो. तर मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता मस्तपैकी जेवायला आलेलो आहे. आणि जेवणाचा हा शॉर्ट आता मी तुम्हाला सांगतो. याचा मिनी ब्लॉग आपला येणार आहे. त्यामुळे आम्ही विष्णूजी की रसोईमध्ये आलेलो आहोत. हा यांचं फेवरेट ठिकाण आहे. मी मस्तपैकी आता ताट वगैरे इथे घेतले बघा. खूप साऱ्या व्हरायटीजच्या रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये. आणि याची डिटेल तुम्हाला सर्व आपल्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी. आता मस्तपैकी इथे जेवण आम्ही करतो. श्रावच्या बर्थडेचं मस्त सेलिब्रेशन या ठिकाणी आमचं सुरू आहे. हो तर भरपूर आहे बघून घ्या. खूप साऱ्या व्हरायटी. तिने कमी घेतलाय. खूप साऱ्या व्हरायटी बघा. लसूण शेंगदाण्याच्या चटणी पासून ठेचा सगळं सगळं बढिया फ्लेवर जबरदस्त.